नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मार्केट लॉजिक मास्टर. आज आप हा आज आपण बघणार आहोत मार्केटमध्ये आजच्या दिवशी किती मुवमेंट असणार आहे किंवा वार्षिक मुवमेंट किती असणार आहे किंवा मंथली वीकली मुवमेंट किती असणार आहे, हे कशाच्या आधारावर ठरवण्यात येतं. तर ते बघण्यात ते कॅल्क्युलेट करणार आहोत आपण. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचा असणार आहे. तर आपण नेहमी ऐकलं असेल मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी किंवा व्होलॅटिलिटी किती आहे, प्राइस हा स्वस्त आहे ऑप्शनचा की महाग आहे, हे कशाच्या आधारावर कॅल्क्युलेट होतं. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी समजून घ्यायचं आहे की जसं NSE एक एक्सचेंज आहे. त्या एक्सचेंजवर आपला निफ्टी 50 हा एक इंडेक्स लिस्ट झालेला आहे. एक तर निफ्टी 50ची वार्षिक मुवमेंट आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचे. ते ठरवण्यासाठी आपण त्याचा एक अंडरलाईन इंडेक्स आहे. त्याला म्हणतात इंडिया विक्स किंवा निफ्टी विक्स. तर ते आपल्याला NSEच्या साईटवर किंवा गुगलवरही आपण गेलो तर डायरेक्ट आपल्याला इथं दिसून जाईल की आजचा जो आता वार्षिक हा इथं दिलेला आहे, निफ्टी विक्स हा सध्या 9.10 आहे. तर बघा, याच्यात काही रेंजेस असतात. जेव्हा निफ्टी हा इंडिया विक्स हा 10 ते 12 किंवा या रेंजमध्ये किंवा 10च्या खाली, तर मार्केटमध्ये मोमेंट काहीच नाही. मार्केट खूप शांत आहे. आणि जेव्हा हा 20-22 वगैरे असतो, तेव्हा मार्केटमध्ये एक फिअर झालेला असतो, म्हणजे एक भीती निर्माण झालेली असते की मार्केट पडू शकते वगैरे की काय. मार्केट म्हणजे असं एक भीतीचं वातावरण तयार झालेलं असते. या इंडेक्सवरनं आपल्याला ते समजते. याला आपण इनडायरेक्टली फिअर इंडेक्स पण म्हणू शकतो. तर हा एक पूर्ण इथं बघा, आता आपला इथं आपण ऑप्शन चेनवर गेलो तर इथं आपल्याला एक आय व्ही नावाचा एक कॉलम दिलेला आहे. कॉल साईडला आय व्ही आहे, पुट साईडला आय व्ही आहे. तर याला म्हणतात इम्प्लाइड इम्प्लाइड व्होलॅटिलिटी, आणि त्याला म्हणतात आपण तो व्होलॅटिलिटी इंडेक्स आहे. हे दोन्ही सेम नाही आहेत, बट नियर अबाउट सेम आहेत, पण एक्झॅक्ट सेम नाही आहेत. हा खूप लोकांचा गैरसमज आहे. तर इथं बघा, प्रत्येक स्ट्राईक प्राईजची एक वेगवेगळी आय व्ही दिलेली आहे. म्हणजे हा प्रत्येक स्ट्राईक प्राईजच्या प्रीमियममधून प्रीमियममध्ये ॲड झालेला हा एक कंपोनंट आहे. तर इथं बघा, आता 26,050ला 6.34 आय व्ही आहे. 26,100ला कॉल साईडला 6.27 आय व्ही आहे. म्हणजे आय व्ही इथं वेगवेगळी आहे. प्रत्येक स्ट्राईक प्राईजची आय व्ही हे वेगवेगळी असते. आणि इथं बघा, पुट साईडला पण वेगळी आय व्ही आहे. इथं बघा, 2650ला 6.28, 2600ला 6.23, हे वेगवेगळे आय व्ही आहे. पण या टोटल स्ट्राईक प्राईजची एक आणि या आय व्हीची एक्सपायरी हे एक्झॅक्ट एक्स हे आय व्ही केव्हा एक्सपायर होतं, ते एक्झॅक्ट आपल्या एक्सपायरी डेटला हे आय व्ही एक्सपायर होते. म्हणजे वेगवेगळ्या एक्सपायरी डेटची वेगवेगळी आय व्ही असणार आहे. तर या टोटल स्ट्राईक प्राईजचं एक कॅल्क्युलेशन केलेलं असतं, त्याला इंडिया विक्स ठरवतं. ते असते इंडिया विक्स. म्हणजे आता पूर्ण ॲन्युअल जे मुवमेंट होणार आहे आपल्या निफ्टी इंडेक्सची, हे 9.14 आजच्या स्थितीत दाखवलेली आहे. तर हे 9.14 हे ॲन्युअल आहे. तर आपण याच्यावरनं काय काढू शकतो, तर याच्यावरनं आपल्याला या इंडेक्सवरनं आपण डेली आजच्या दिवशी मार्केटमध्ये किती मुवमेंट असणार आहे ते एक रेंज कॅल्क्युलेट करू शकतो. तर वीकली पण अशी एक रेंज कॅल्क्युलेट करू शकतो आणि मंथली पण आपण एक रेंज कॅल्क्युलेट करू शकतो. तर जर आपल्याला डेली रेंज काढायची असेल, तर आता बघा, मार्केटचे दिवस किती आहेत, मार्केट म्हणजे वर्षाला दिवस किती आहेत आपल्या. तर सपोज आपला आता इंडिया विक्स आपला चालू आहे. इंडिया विक्स हा 9.19 समजा चालू आहे. तर मला
डेली रेंज काढायची आहे. तर डेली रेंज काढण्यासाठी आपण वर्षाचे 365 दिवस असतात. बट मार्केट हे किती दिवस चालू असतं? तर मार्केट हे आपलं 252 दिवस चालू असतं. तर 252चं आपल्याला 252 दिवस असतं, तर 252चा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. 252चा स्क्वेअर रूट काढायचा असतो आपल्याला. आणि जर तुम्हाला वीकली रेंज काढायची असेल तर आपल्याला वर्षाचे किती वीक्स असतात? तर 52 वीक्स असतात. तर 52 वीकचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. आणि मंथली रेंज जर तुम्हाला काढायची असेल या इंडेक्सवरनं तर आपल्याला 12 घ्यावं लागतील, 12 मंथ घ्यावं लागतील. तर त्या प्रकारे आपण याचं काढू शकतो. आता सपोज आता इथं दिलेलं आहे आपल्याला वीकली रेंज डेली रेंज काढायची आहे तर मला आता. तर मग याचा 252चा स्क्वेअर रूट किती येणार आहे? तर 252चा स्क्वेअर रूट आपल्याला सपोज 0.50 252चा स्क्वेअर रूट येणार आहे जवळपास 15.57 वगैरे, हा 15.87 हा झाला याचा स्क्वेअर रूट. याच्यावरनं आपण काय करतो, आता आपल्याला एक स्क्वेअर रूट भेटला तर हे काय करायचं, मग हे व्हॅल्यू मध्ये आपल्याला सतत आपल्याला डेली रेंज काढायची आहे. तर डेली रेंज काढण्यासाठी मला 15.87 म्हणजे 252चा स्क्वेअर रूट डिवाइड बाय आजचा इंडेक्स किती आहे? तर 9.19 9.19ला डिवाइड करावं लागेल आपल्याला 15.87 ने. तर हे भेटणार आपल्याला 0.58. हे झालं आपल्याला. आज आपण आता याला काय करावं लागेल, मग आपल्याला 0.58 हा % मल्टिप्लाइड बाय आजची रेंज 26,000. तर याच्यावरून आपल्याला निघणार आहे आजचे आपल्याला किती पॉईंट मुवमेंट असणार आहे. तर हे झालं 150 पॉईंट. तर 150 पॉईंट प्लस किंवा मायनस हे आपल्याला डेली रेंज झाली. तर प्लस किंवा मायनस, मग आता 150 पॉईंट प्लस केले आपण तर मार्केट किती जाऊ शकतं? 26,150 हे मॅक्स रेंज झाली. तशीच मिनिमम रेंज किती असणार? तर 26,000 मायनस 150 हे किती असणार? तर 25,850 ही आपली आजची मिनिमम रेंज झाली. तसंच आपण वीकली काढायचं झालं तर आपल्याला जो 9.19चा भागेला 52चा स्क्वेअर रूट काढायचा आहे, तर आपल्याला 7.21 हे घ्यावं लागतील. म्हणजे आपला 1 वीकचा रेंज निघणार आहे 1.27%, म्हणजे जवळ 1.25% मार्केटमध्ये मुवमेंट असणार आहे. तसंच जर 1.6% तर मग याला काय करावं लागेल आपल्याला? 26,000 आजची आपण स्ट्राईक प्राईस कन्सिडर करू, मल्टिप्लाइड बाय आपला जो आलेला पर्सेंटेज आहे हा पर्सेंटेज इज इक्वल टू आपल्याला एक
हे भेटणार. तर 330 पॉईंट हे एका वीकमध्ये खालीवर मुवमेंट असू शकते. पॉइंट्स म्हणजे किती असणार आहे? मॅक्स मार्केट, मॅक्स रेंज, मॅक्स रेंज किती असणार आहे? तर 26,000 मध्ये आपण प्लस 330 करूया, म्हणजे 26,900 26,330 हे मॅक्स रेंज झाली. तशीच मीन रेंज किती असणार आहे? तर मीन रेंज जर काढायची झाली तर मला 26,000 मायनस 330 इज इक्वल टू ते येणार आहेत आपले 25,670. हे झाले आपले मीन रेंज. त्याच प्रकारे आपण मंथली पण काढू शकतो. तर आता मंथलीसाठी आपल्याला काय करायला लागेल? 12चा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल आधी. तर 12चा स्क्वेअर रूट आणि आपला हे, तर 9.9 हा आपला 19 हा सध्याचा 9.19 हा आजचा इंडेक्स सपोज इंडिया विक्स पर्सेंटेज डिवाइड बाय 3.4 याचा आपल्याला किती भेटणार आहे पर्सेंटेजमध्ये? 2.65% एका मंथमध्ये मार्केटची मुवमेंट होणार आहे. तर आपल्याला पूर्ण काढायची असेल तर काय करायचं? 26,000 मल्टिप्लाइड बाय आपला हा आलेला पर्सेंटेज 2.65%. तर आपल्याला याच्यावरून किती पॉईंट भेटणार आहे? 679 पॉईंट हे आपली मंथची याच्यात प्लस मायनस रेंज हे झालेली आहे. तर याच्यावरून आपल्याला एक मंथली, वीकली आणि डेली मार्केटची रेंज कॅल्क्युलेट होते. आणि इथं बघू आपण, सपोज तर तुम्हाला जर याचं एक ऑब्झर्व म्हणजे एक काढायचं असेल तर याचं जवळपास आता तुम्ही बघू शकता. आता समजा तर या प्रकारे आपण मार्केटची डेली, वीकली आणि मंथली रेंज कॅल्क्युलेट करू शकतो. आणि IB आणि इंडिया विक्स हे दोन्ही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. इंडिया विक्स हा फक्त पर्टिक्युलर इंडेक्ससाठी लागू होतो, हा कुठल्या स्टॉकसाठी लागत नाही. स्टॉकसाठी हा IB यूज होतो, कुठल्याही स्टॉकसाठी IB यूज होतो. आणि इंडिया विक्स हे इंडेक्ससाठी यूज होते. तर अशा प्रकारे आपण मार्केटची मुवमेंट आणि मार्केट आता हे प्रीमियम स्वस्त आहेत की महाग आहेत हे इंडिया विकच्या आधारावर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.